अजून आपण मी असं नाही म्हणणार की मी तुम्हाला काही सांगणार आहे, त्याच्यापेक्षा मी असं सांगेन तुम्हाला की आपण थोड्या गप्पा मारू, चालेल ना? आणि मला ही अपेक्षा असेल की तुम्ही मला प्रश्न विचारा, काहीही असो, काहीही तुमचे पर्सनल प्रश्न असू द्या, काहीही कुठल्याही गोष्टी असू द्या, प्लीज मला सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे. ते मी ऍटलीस्ट मी प्रयत्न तरी करेन की माझ्याकडून तुम्हाला जितकं देता आलं तितकं मी देईन, ठीक आहे? पण त्या सगळ्यात आधी ज्या गोष्टीचं औचित्य साधून मला इथे बोलवलं गेलंय, हानगे सरांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने आणि हे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, तर मी एक छोटीशी भेट आणली आहे. सर प्लीज स्वीकार करा. ते मागच्या वर्षी या सामान्य स्पर्धेचा सगळा खर्च मॅडम बघत होत्या, बरं ऋतुजा मॅडम बघत होत्या. आर्थिक व्यवहार सगळा त्यांनी सांभाळलेला. मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय कांचन राऊत मॅडम. माझा आवाज येतोय का मागेपर्यंत? मागच्या मुलांना आवाज येतोय का? माईकची गरज नाही ना? ठीक आहे, ठीक आहे सर. कसे आहात सगळे? मस्त मजेत? बरं, आता आपण सुरुवात करूयात. मी तुम्हाला अगोदर सांगितलंय की मला तुमच्याशी गप्पा मारायच्यात. मी काही तुम्हाला लेक्चर द्यायला आलेली नाही इथे, ठीक आहे? येतोय ना आवाज सर्वांना? मी गप्पा मारणार म्हटल्यानंतर तुम्ही पण माझ्याशी गप्पा मारल्याच पाहिजेत, हो ना? आणि मी अगोदरच सांगितले की मला अपेक्षा आहे तुम्ही मला प्रश्न विचारावे, काहीही असो, प्लीज तुम्ही मला विचारा, ठीक आहे? बरं, आता मला एक सांगा, आता मी सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आले किंवा मग सरांनी ज्या प्रकारे मला आमंत्रित केलंय त्यानुसारच आपण एक छोटीशी सुरुवात करूयात. कसे करतो आपण वाढदिवस? आजकाल वाढदिवस साजरे करण्याची संकल्पना काय? केक आणायचा, मित्रांनी पार्टी ठेवायची, बरोबर? मग त्या पार्टीमध्ये काय काय असतं सांगा बरं? कोल्ड ड्रिंक्स होते, चिप्स होते, त्याच्यानंतर हळूहळू ड्रिंक यायला लागली, बरोबर? स्मोक यायला लागलं, ठीक आहे? नॉनव्हेज खाण्याविषयी मी बोलणार नाही जास्त, पण बाकीच्या गोष्टी आहेत त्या. आणि आजकाल तर म्हणायला गेलं तर तिथून खरी सुरुवात होते मुलांची मजा. अरे मुलगा वयात आला म्हणतात ना, मुलगा वयात आला. केव्हा मुलगा वयात येतो तुमच्या म्हणण्यानुसार? जेव्हा तो नशा करायला लागतो, जेव्हा तो नशा करायला लागतो म्हणजे मुलगा वयात आला, बरोबर ना? मग भले तो 15 वर्षाचा असेल तरी चालेल. मी जेव्हा बघितलेले आहेत मुलं ते 13-14 वर्षांचेच होते जे नशा करत होते ते. पण एक आताची जी संकल्पना आहे त्यानुसार मी सांगते, ठीक आहे? काय परिणाम होतात त्याचे कोण सांगेल मला? कोणी सांगू शकेल काय परिणाम होतात ह्या गोष्टींचे? खूप छान एन्जॉयमेंट असतो ना, एकदम एक घोट घेतला की माणूस ढगात जातो ना. त्याचे विपरीत परिणाम खूप वाईट होत असतात. अगदी तुमच्या वयाची किंवा तुमच्यापेक्षा लहान वयाच्या मुलांना मी हँडल केलंय. मी एक वर्ष नाही म्हणू शकत, 1-1.5 वर्ष जवळपास स्मोक्स फाउंडेशन रिहॅबिलिटेशन सेंटर आहे जिथे ॲडिक्ट पेशंट असतात, प्लस जे मेंटल हेल्थ केअर आहे ते, त्यामुळे मेंटल पेशंट पण असतात तिथे. त्या सेंटरमध्ये मी ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून काम केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी लहान मुलांचा ग्रुप माझ्याकडे होता. अगदी 12-13 वर्षापासून मुलं होती जी ॲडिक्ट होती. उद्याचं भविष्य आहात तुम्ही. काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे आपल्याला माहिती असतं, हे चुकीचं आहे. पण तरीही जे मित्र आपल्याला प्रोत्साहन देतात त्यांची मर्जी राखण्यासाठी, तो घे ना भावा माझ्यासाठी, एक तर घे, एक पॅक घे ना, काय होतं माझ्यासाठी, तो एवढं करणार नाही का, बोलतात ना. पण त्या ठिकाणी आपण आई वडिलांची मर्जी नाही बघत. कोणाची मर्जी राखतो आपण? मित्रांची. आणि काय करतो? नशेला सुरुवात करतो. तो एक घोट तुमच्या आयुष्याची बर्बादी करून टाकतो, बरोबर?
एक जिवंत उदाहरण सांगते मी तुम्हाला, आत्ताच गेल्या काही दिवसांपूर्वीच घडलेलं. मी मला वाटतं मागच्या वेळेस पण सांगितलेलं होतं. मी जिथे आता सध्या काम करते, विक्रमगडचं वसतिगृह आहे मुलांचं. रात्री आम्हाला म्हणजे रात्री जवळपास 12च्या दरम्यान मुलं हॉस्टेलमधून न सांगता दुसऱ्यांच्या गाड्या घेऊन 5 मुलं हॉस्टेलमधून बाहेर पडली. कोणालाही माहित नव्हतं, वॉचमनला माहित नाही, वॉर्डनला माहित नाही, कोणालाही माहित नाही. आणि एक साधारण 1 ते 1:30च्या दरम्यान रात्री त्यांचा ऍक्सिडेंट झाला वाढदिवसाच्या दिवशी. पण हे कोणालाही माहित नव्हतं. त्यांनी निमित्त नंतर असं सांगितलं की आम्ही लग्नासाठी गेलेलो होतो, पण ऍक्च्युली ते लग्नासाठी गेलेलं नव्हतं हे माझ्या नंतर लक्षात आलं. त्या ऍक्सिडेंटमध्ये एक मुलगा गेला. नंतर मी रजिस्टर चेक केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जेवढी मुलं गेली होती त्यातल्या 3 ते 4 जणांचा एकाच दिवस वाढदिवस होता आणि तो वाढदिवस साजरा करण्यासाठी ते गेलेले होते. परिणाम काय झाले? अनुभव नसतो तुम्हाला गाडी चालवण्याचा, बरं ठीक आहे, गाडी चालवणं प्लस आमच्या हे पण लक्षात आलं की त्यातल्या काही मुलांनी नशा पण केलेली होती आणि त्याचे परिणाम आज काय झाले की त्या मुलाला स्वतःचा जीव गमवावा लागला. असं परत येऊ शकतो का? मग जिथं आपण एक छोट्याशा एन्जॉयमेंटसाठी आपल्या म्हणजे जीवपणाला लावून ती गोष्ट करत असतो, मग अशा गोष्टी करायच्याच का आपण? मी नाही म्हणत वाढदिवस साजरे करू नका, वाढदिवस साजरे करा, पण ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. मित्रांबरोबर करायचा वाढदिवस साजरा, मित्रांना घरी बोलवा, मैत्रिणींना बोलवा घरी, आईला म्हणा एक छान बेत कर. आज माझी मित्रमैत्रिणी घरी येणार, ती पण आनंदाने करेल नक्कीच. माझी आई करत होती आणि आजही करते म्हणून सांगते. त्यांना पण इन्व्हॉल्व करा, छान मस्त मॅनेज करा, घरी बोलवा, वाढदिवस साजरा करा, केक कापा, छान एन्जॉय करा. पण बाहेर कुठेतरी जाऊन नशा करून वाढदिवस करणं आणि त्यातून असे परिणाम घडवून आणणं हे कितपत योग्य आहे? पटतंय का कोणाच्या मनाला? सांगा बरं मला. मी सांगणार नाही तुम्हाला की तुम्ही वाढदिवसच करायला पाहिजे, एन्जॉयमेंट करा. पूर्ण अख्खं वर्ष आपण सुखरूपरित्या आतापर्यंत म्हणजे पुढचा वाढदिवस येईपर्यंत सुखरूप राहिलो त्यासाठीच सेलिब्रेशन एक करत असतो आपण, असं माझं मत आहे. कारण क्षणात काय होईल माणसाचं सांगता येत नाही, बरोबर? तर हा एक मेन मुद्दा आहे की तुम्ही करा वाढदिवस, पण ते चांगल्या पद्धतीने करा. एक दुसरी गोष्ट, मित्र कसे असावे? मित्र तुमचे मित्र मैत्रिणी कसे असायला पाहिजे सांगा मला. जीवाला जीव देणारे, संकटात साथ देणारे, बरोबर ना? प्रत्येक गोष्टीमध्ये समजून घेणारे आणि त्यांना सगळ्या सिक्रेट आपण सांगत असतो असे मित्र पाहिजे, बरोबर ना? माझी मित्रमैत्रिणींची संकल्पना वेगळी आहे जरा, म्हणजे तुम्ही काय विचार करता ते बघा. मित्र असा असावा किंवा मैत्रीण अशी असावी, ती जिथे चुकते तिला कळतं हे माझं चुकतंय किंवा माझ्याकडून ही चूक घडते, पण ही गोष्ट माझ्या मैत्रिणीकडून घडली नाही पाहिजे किंवा माझ्या मित्रांकडून ही चूक घडली नाही पाहिजे. मित्र असा असला पाहिजे का जो आपल्याला मागे खेचणारा नको पाहिजे, तर आपल्याला सपोर्ट करून पुढे नेणारा पाहिजे. उद्या आपण कुठेतरी चुकतोय तर त्या क्षणाला त्यांनी आपल्याला ही समज दिली पाहिजे का रे बाबा तू चुकतोयस, इथे हे करू नकोस, हे चुकीचं आहे, हे सांगणारे मित्र पाहिजे. आणि असे मित्र तुम्ही जवळ करा की जे तुम्हाला पुढे घेऊन जातील, मागे खेचणार नाही. नाही तर काही मित्र असे असतात, अरे चल आज कशाला लेक्चर करतो, चल आज जरा आपण तिकडे जाऊन बसू, चल इकडे जाऊन बसू, चल थंडा पिऊ, नाहीतरी ते सर बोरच करतात, असे म्हणणारे मित्र खूप असतात, बरोबर ना? आणि माझ्या मते जी मुलं किंवा जी मुली आजपर्यंत सक्सेस आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये मित्रमैत्रीण तर असतातच, पण आई वडिलांचा आधार सर्वात महत्वाचा असतो. मित्रमैत्रीण म्हणण्यापेक्षा मी माझ्याबद्दल जर सांगायचं म्हटलं ना तर मला आजपर्यंत एकदम असं क्लोज बेस्ट फ्रेंड वगैरे असं कोणी नाही. त्याच्या मागचं एकच कारण आहे, आमच्या घरामध्ये ना म्हणजे माझ्या परिवारामध्ये माझ्या माहेरी एक गोष्ट आहे की आम्ही माझे पप्पा, माझी मम्मी, माझे भाऊ, माझी छोटी बहीण आणि मी दिवसभरामध्ये आम्ही काय केलं, कुठे कुठे गेलो, कोणाशी गप्पा मारल्या, काय झालं. माझे पप्पा कंडक्टर आहेत. दिवसभरामध्ये कोणते कोणते प्रवासी आले, त्यांच्या नजरेत पडणारे असे विचित्र काहीतरी प्रवासी असणार किंवा एखादी चांगली व्यक्ती असणार. संध्याकाळी आल्यानंतर त्याच्यावर आमची चर्चा असायची. जेवायला सगळे आम्ही एकत्र बसणार
आणि त्या गोष्टीवर आमची चर्चा असायची. म्हणजे माणसाचं मन मोकळं करण्याचं एकमेव ठिकाण, एक चांगली सिक्युरिटी म्हणायला गेली तर आई वडील. आणि जितकं तुम्ही त्यांच्याशी क्लोज राहणार तितकं तुम्हाला सपोर्ट पण मिळणार आणि काय चांगलं काय वाईट हे पण तुम्हाला शिकायला मिळेल त्यांच्याकडून. ती शिकवणार नाही तुम्हाला, पण समजून नक्कीच सांगतील आणि समजून घेतील सुद्धा. कारण ते एकमेव ठिकाण असतं तर जिथे आपले सिक्रेट कायम सुरक्षित असतात. ते सिक्रेट कुठे जात नाही, काहीही असो. एक छोटंसं उदाहरण सांगते. काय झालं, आता आपण गप्पा मारतोय हा, मी काही तुम्हाला लेक्चर देत नाही म्हणून गप्पा मारतोय, म्हणूनच तुम्हाला मी सगळे उदाहरणं देते. माझ्या भावाची एक क्रश होती जे मला माहित नव्हतं, माझ्या मम्मीला माहित नव्हतं. पण ही गोष्ट त्यांनी सगळ्यात आधी माझ्या पप्पांना सांगितली. पप्पा, ती मुलगी मला खूप आवडते, पण तिला मी अजून विचारलेलं नाहीये. पप्पा बोलतात, अरे बोल ना मग, काय झालं, मी सांगू का त्यांच्या घरी आपण विचारू. नाही नाही नको नको, मला तिची भीती वाटते. मग नंतर पप्पा बोलायला लागले, मम्मीला सांगितलेस, दीदीला सांगितलेस. नाही नाही, त्यांना तर अजिबात सांगू नका, थांबा जरा थोडे दिवस, आपण बघू काय होतं ते. एकदा असं झालं की त्यांनी मला सांगितलं की दीदी असं असं आहे, ती मुलगी तुला कशी वाटते. म्हणजे त्यांनी मला अगोदर विचारलं, ती मुलगी तुला कशी वाटते. मी म्हटलं ठीक आहे, चांगली आहे. अगं दीदी ती ना तुझी, म्हणजे मला म्हणजे मी हो म्हणावं किंवा मग मला कन्व्हिन्स करण्यासाठी, अगं दीदी ती ना तुझ्यासारखीच आहे, तिच्यामध्ये खूप सारे गुण तुझ्यासारखेच आहे, छान बोलते वागते, सगळ्यांचा आदर करते वगैरे हे ते. मग मी कुठेतरी म्हणजे मला असं वाटतं, अरे वा, म्हणजे आणि माझ्यासारखी मुलगी शोधली, मग ती मला आवडली पाहिजे ना, मग मी होकार द्यायला पाहिजे ना. असं झालं. नंतर मी असंच गप्पा मारता मारता एक दिवस विषय काढला, पप्पा सचिनचं काय करायचं असं तसं. काय कसलं, त्यांनी एक मुलगी, कुठली मुलगी, कशाची मुलगी, म्हणजे असं दाखवत होते का ते लपवत होते ह्या गोष्टीतून की अगं असं काही नाही, त्यांनी कुठली मुलगी बघितलेली नाहीये, असं झालं तसं झालं. मी म्हटलं माझ्याकडे हे सिक्रेट येण्याच्या ऐवजी सर्वात आधी सिक्रेट तुमच्याकडे का जातात. मग ते हसायला लागले. अगं हे जर बॉन्ड असेल ना तरच तो माझ्याशी क्लोज राहू शकतो. आता हे उदाहरण मी तुम्हाला का देते त्याच्या मागचं कारण सांगते. आजकालची मुलं मोठी झाली की वडील त्यांचे दुश्मन व्हायला लागतात. आई जवळची वाटते, वडील नकोशे वाटायला लागतात. पण तुमच्यामध्ये जर हा बॉन्ड तयार झाला ना तर तुम्हाला दुसऱ्या मित्राची गरज पडणार नाही. बरोबर ना, बरोबर आहे का चुकीचं बोलते मी. मग हो तर सांगा. तुमच्यामध्ये जर हा बॉन्ड तयार होणार असेल ना तर तुम्हाला दुसऱ्या मित्राची गरज नाही पडणार. ठेवा मित्र, पण ते मोजके ठेवा आणि गरजेपुरते ठेवा. एक अशी गोष्ट मी तुम्हाला मगाशी पण सांगितली की तुम्ही जसे जसे वयात यायला लागतात त्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींकडे वळायला लागतात. चांगल्या गोष्टी काय, वाईट गोष्टी काय, आपल्याला माहिती आहेत का वाईट गोष्टी काय, तरी आपण त्या गोष्टींकडे कळत नकळत वळायला लागतो. एक नशेचा विषय जर झाला, मुलं नशेकडे केव्हा वळतात, जेव्हा खूप आनंदी असतात. इतके आनंदी असतात ते त्यावेळेस मग त्यांना ते एक ड्रिंक केल्याशिवाय काय स्मोक केल्याशिवाय तो आनंद सेलिब्रेट करताच येणार नाही अशी ती संकल्पना असते त्यांची. तर त्यावेळेला काय करतात ना की मग ते सेलिब्रेशन करायचं असेल तर मग ते नशा करूनच केलं पाहिजे ही तुमची संकल्पना असते आणि हळूहळू त्याची सवय लागायला लागते. तुम्ही किती हुशार असाल, किती बुद्धिमान असू द्या तुम्ही, पण ह्या गोष्टीचा परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये इतका वाईट होत असतो. सरांनी मगाशी जे सांगितलं तंबाखू, तंबाखूमुळे काय होतं कोण सांगेल मला. कॅन्सर होतो. पण तो कॅन्सर कसा होतो. काही जण म्हणतात की थोड्या वेळा आम्ही तोंडात ठेवतो फेकून देतो. तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा एक पदार्थ असतो, तो तुमच्या रक्तामध्ये मिसळतो. जेव्हा तुम्ही ती तोंडात टाकतात त्यावेळेला ती प्रोसेस स्टार्ट होऊन जाते. तो निकोटीन नावाचा जो पदार्थ आहे तो जसा जसा तुमच्या रक्तात मिसळायला लागतो हळूहळू कॅन्सरची सुरुवात झालेली असते. कॅन्सर एकदम कोणाला होत नसतो, हळूहळू त्याची सुरुवात होत असते आणि त्यानंतर त्या गोष्टीतून तुम्हाला वाचवायला कोणी येत नाही, कोणीच काही करू शकत नाही, कारण सुरुवात तुम्ही केलेली असते. बरोबर ना. दारू एक घोट घेतला की हळूहळू सुरुवात होत असते. माझ्याकडे जे पेशंट होते अक्षरशः घरची अफाट संपत्ती, एकूण ते एक मुलं आणि ते रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये येऊन पडलेले पेशंट म्हणून. का माहितीये, फक्त नशा. अगदी ज्या नशेची नावं सुद्धा मला काही माहित नव्हती ते सगळ्या नशांची नावं माझी तोंडी पाठ झाली. चरस, गांजा, अफू, MD, अजून कोकिंग,
कितीतरी नावं आहेत का जी माझी तोंडीपाठ झाली. आणि काही काही मुलं असे होते जे मल्टी ॲडिक्ट होते. त्यातला एक मुलगा खूप हुशार होता, अभिजित नावाचा मुलगा होता. इतका हुशार होता त्याच्याशी, म्हणजे तो पेशंट माझ्याकडे दिला गेला पर्सनल काउन्सिलिंगसाठी. सुरुवातीचं सेशन मी किती वेळाचं घेतलं असेल, मोजून 5 मिनिटं त्या मुलाला मी समोर ठेवलं, कारण मला भीती वाटायला लागली त्याची. ज्या वेळेला तो बसला ना तिथे माझ्या समोर, सेशन सुरू झालं, मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. एक नॉर्मलायझेशन केलं मी, हळूहळू बोलायला लागला तो, नाव वगैरे हे ते, काय करायचंय तुला पुढे. मध्येच तो सांगत होता, मॅडम ना मला एक मोठी कंपनी ओपन करायची, एक मोठं वर्ल्ड तयार करायचंय आणि त्याच्यामध्ये फक्त रोबोट असणार, माणूस कोणी नाही राहणार, आणि त्या रोबोट्स बरोबरच मी सगळं काम करणार, खूप छान ॲनिमेशन स्टार्ट करणार, हे ते करणार, असं करणार तसं करणार. नंतर पण नाही मॅडम मला वाटतं MPSC पण करायला पाहिजे ना. नंतर बोलतो नाही पण माझं इंजिनिअरिंग झालंय ना. मग इंजिनिअरिंग जर झालंय तर MPSC कशी करणार. माझा मित्र बोलला होता तू खूप हुशार आहेस, आणि तितक्यातच इतका हायपर झाला आणि डायरेक्ट चिडला आणि आरडाओरड करायला लागला. नंतर मी त्याला बोलू शांत हो, इथे कोणी नाही, तुला त्रास द्यायला कोणी नाही, ओरडायला कोणी नाही. मध्ये स्टॉप झाला आणि त्याचं लक्ष माझ्या घड्याळाकडे गेलं. मॅम प्लीज तुमचं वॉच द्या ना मला. म्हटलं ठीक आहे. मी पण त्यावेळेस त्याला काही बोलली नाही, कारण तो कुठल्या वेळेला चिडेल सांगू शकत नव्हतो. वॉच घेतलं त्याच्या हातात, छान आहे. पुन्हा चिडला. असंच वॉच होतं, तिने दिलेलं होतं, फोडून टाकलं. इतक्या स्पीडमध्ये बोलायला लागला. त्यानंतर मी सेशन तिथे स्टॉप केलं. जे सेशन मी आता पुढे कंटिन्यू नाही, जेव्हा पेशंट हायपर व्हायला लागतो त्यावेळेला ते सेशन स्टॉप करायला लागतं. त्याला घेऊन जायला सांगितलं मी. त्याच्यानंतर जवळजवळ 8 ते 10 दिवस त्याला मेडिसिन चालू होते. 8 ते 10 दिवस मी त्याचं सेशन घेतलं नाही. हळूहळू त्या मुलामध्ये एक गोष्टी मी त्याला सांगत गेली, त्यानुसार तो हळूहळू क्लिअर करायला लागला. अत्यंत हुशार मुलगा, त्याच्या कॉलेजमध्ये टॉप होता. फक्त कशामुळे, आणि हे कारण मला शेवटी कळालं की कशामुळे त्याच्या मेंटॅलिटीमध्ये एवढा बदल झालेला होता किंवा त्याच्या मानसिकतेमध्ये एवढा ताणतणाव का निर्माण झालेला होता. तर फक्त एकदा त्याने MD घेतली होती, आणि त्या MDचा परिणाम त्याच्यावर इतका झालेला होता. तुम्ही विचार करा, एक नशा माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते. आयुष्यात जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर ह्या गोष्टीपासून आपण 4 हात लांब राहिले पाहिजे. 4 हात नाही, 10 हात लांब राहा. मी एवढं नक्की सांगेन तुम्हाला. तुम्ही कबीर सिंग बघितलाय? मूवी बघितलाय का कबीर सिंग? नाही बघितला? मग हो सांगा ना. त्या मूवी मध्ये काय करतो तो? त्याच्या लेवलचा कोणी डॉक्टर असतो दुसरा, एक सक्सेसफुल डॉक्टर बनतो ना, हुशार असतो. त्याच्या अभ्यासामध्ये इतर गोष्टींना तो इन्व्हॉल्व करत नाही. जरी बाकी त्याची गर्लफ्रेंड असो, ह्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करते, पण तो त्याचा अभ्यासाचा स्पेस वेगळा ठेवत असतो. आणि त्याचा परिणाम काय की तो सक्सेसफुल डॉक्टर होतो. पण शेवटी काय होतं, त्याचं डॉक्टरकीचं लायसन त्याला गमवावं लागतं. का गमवावं लागतं कोण सांगेल? बरोबर. का गमवावं लागलं त्याला? कारण ड्रिंक करून त्याने ऑपरेशन केलेलं होतं. बरोबर, जे नियमात बसत नाही. आणि फक्त नियमातच नाही, का नाही नियमात बसत, तर ही दारू किंवा नशा माणसाच्या मेंदूवर काय परिणाम करते ते मी तुम्हाला आता सांगते. मेंदूमध्ये जे डोपामाइन नावाचं जे केमिकल असतं, ते केमिकलचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये स्प्रेड व्हायला लागतं. त्यामुळे आपल्याला एकदम हॅपी फील व्हायला लागतं, आनंदी वाटायला लागतं, एकदम उत्साही वाटायला लागतं. केव्हा? ज्या वेळेला आपण नशा करतो त्यावेळेला. बरोबर. आणि मग त्याच नशेमध्ये आपण काय करतो, आपण हवेत असतो एकदम. मग ज्या वेळेला आपल्याकडे गाडी असेल, गाडी कितीच्या स्पीडमध्ये चालते कोण सांगेल? 90-100च्या स्पीडमध्ये चालते ना. आणि माणसं कुठे असतात? ढगात. बरोबर ना. आणि ढगात जायची पॉवर केव्हा येते आपल्यामध्ये? केव्हा येते? जेव्हा आपण ड्रिंक करतो. बरोबर ना. आपल्याला अडवणारं कोणी असतं का? एक जोक होता. 3 माणसं प्रवास करत असतात विमानाने.
तर जो इंग्लंडचा माणूस असतो तो पहिल्यांदा पॅक घेतो, स्मॉल पॅक घेतो, तो शांत बसून घेतो, तो म्हणतो आता मी झोपणार आहे. दुसरा माणूस असतो तो घेतो पॅक आणि त्याचं काम करत राहतो. एक स्मॉल पॅक घेऊन त्याला ती सवय असते, त्यामुळे तो त्याचं काम करत असतो. आपला जो भारतीय एक माणूस असतो तो ड्रिंक करतो. जोपर्यंत तो ड्रिंक करत नाही तोपर्यंत तो घाबरलेला, शांत, एकदम अस्वस्थ असं बसलेला असतो, कारण पहिल्यांदा विमानात बसलेला असतो. ज्या वेळेला तो ड्रिंक घेतो त्याला नशा चढते, पायलट जवळ जातो, ए हो बाजूला, आता भाऊ आपला पायलट विमान चालवणार, जा मागे. म्हणजे जर माणूस नशा करतो तर त्याच्यामध्ये अशी पॉवर येते जी देवामध्ये पण नसते. आलं लक्षात? पण ती पॉवर आपल्याला कुठे नेऊन बसवते, कुठे नेऊन बसवते? विचार करा की छोटीशी गोष्ट, छोटी म्हणण्यापेक्षा ती हळूहळू मोठी होतेच, पण एक छोटीशी गोष्ट आपल्याला कुठपर्यंत नेऊन पोहोचवते? चांगलं होऊ शकतं का? नाही. एक तुमच्या मुलांची आणखीन एक गोष्ट, ज्या वयामध्ये आपण चांगल्या गोष्टी करायला पाहिजे, शिकायला पाहिजे, त्यावेळेला आपले हार्मोन्स चेंज होत राहतात, इम्बॅलन्स होत असतात. आणि ही नॅचरल गोष्ट आहे, मी त्या गोष्टीला वाईट म्हणत नाही, नॅचरल गोष्ट आहे ती. हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, आकर्षण वाढायला लागतं, बरोबर? चांगल्या मुली दिसल्या की एकतर थोडंसं कुठेतरी मध्ये काय म्हणतो आपण ते गुदगुल्या व्हायला लागतात, लड्डू फुटायला लागतात, बरोबर ना? पण आपल्या हे इमोशनला जर आपण कंट्रोल केलं ना तर आपण खूप पुढेपर्यंत जाऊ शकतो. मी नाही सांगणार तुम्ही प्रेम करू नका, पण ते योग्य वयात करा. आधी सक्सेस व्हा आणि नंतर करा. ठीक आहे? काय होतं ना, आपण जेव्हा 11वीला ऍडमिशन घेतो ना तर त्यावेळेला आपण इथून सुरुवात कशी करणार, पुढचं आयुष्य कसं असणार, किंवा आता आपण पुढच्या वर्गात 12वी मध्ये अभ्यास कसा करायचा हे विचार करायचा सोडून, ती मला पटली तर घर कुठे घेऊन तिच्यासोबत लग्न कधी करू हा विचार आधी आपण करायला लागतो, बरोबर ना? नुकतंच आपण ऍडमिशन घेतलेलं असतं, पण लग्न कसं करायचं, तिच्या वडिलांना कसं विचारायचं, तिला पळवून घेऊन जाऊ का कोर्टात जाऊन लग्न करू हा विचार पहिला यायला लागतो. अजून आपण स्वतःला सांभाळायला शिकलेलो नसतो, जिथे घरचे आपल्याला सांभाळत असतात आणि आपण कोणाचा विचार करतो? करा ना, मी नाही सांगत नाही तुम्हाला, पण योग्य वयात करा. आधी स्वतःला सक्सेस करा. आणि याचे इतके वाईट परिणाम होतात की मुलं त्या गोष्टीचा इतका विचार करतात. काही जण, अगदी भरपूर उदाहरणं मी सांगू शकते तुम्हाला, हात कापून घेणं, नशा करायला लागणं, स्वतःला त्रास करून घेणं, दुसऱ्याला इमोशनली ब्लॅकमेल करण्यासाठी, मी तू जर नाही म्हटलीस ना तर मी हे करेन, मी ते करेन, ह्या ज्या पद्धती असतात. त्यामुळे काय करतो आपण, एकतर स्वतःचं आयुष्य तर बर्बाद होतच होतं, ती जी समोरची व्यक्ती असते तिला सुद्धा त्या गोष्टीचा तितकाच त्रास होत असतो, बरोबर? कितीतरी मुलं अशी आहेत का ह्या फ्रस्ट्रेशन मध्ये आत्महत्या सुद्धा करतात, बरोबर आहे? पण ह्या गोष्टी जर सपोज एखादी मुलगी नाही बोलली, इगो हर्ट होतो, त्रास व्हायला लागतो, वाईट वाटायला लागतं, ती मला नाही कशी काय बोलली, मी तर एवढा सुंदर आहे दिसायला, माझ्याकडे तर गाडी पण आहे, मग ती का नाही बोलली मला, ह्या गोष्टीपेक्षा आपण जर समजा असा विचार केला का हे करण्यापेक्षा मी जर स्वतःला तेवढं बनवलं, तेवढं मी स्वतःमध्ये कॅपॅसिटी निर्माण केली, मी अभ्यास केला, वाचन केलं, सक्सेस झालो, उद्या नोकरी मिळाली, तो वाटेल ती, मला आवडेल ती मुलगी माझ्या आयुष्यात येऊ शकते, बरोबर ना? आणि हे फक्त मुलांसाठी नाही, मुलींसाठी सुद्धा आहे. आधी स्वतःच्या पायावर उभं राहा, नंतरच पुढचा विचार करा. ठीक आहे? येते लक्षात? आपण, मला वाटतंय तुम्ही, आता पुन्हा मी मूवीचं उदाहरण देते तुम्हाला, शादी में जरूर आना. कोणी बघितलाय मूवी? काय करतो तो? कोण सांगेल? काय करतो तो? ज्या वेळेने ती मुलगी, ज्या मुलीशी त्याचं लग्न ठरलेलं असतं, ती मुलगी लग्नातून निघून जाते. का? तिला भीती असते की जेव्हा तिचा रिझल्ट आलेला असतो त्याच दिवशी
तिला भीती असते की मला नोकरी करू देणार नाही माझ्या सासरकडचे. तिची बहीण तिला सांगते का तू हे लग्न नाही केलंस तरी चालेल, पण तुला सक्सेसफुल व्हायचंय, अनेक अधिकारी बनायचं आहे, त्यासाठी तू इथून निघून जा. आणि ती ते ऐकत्याने निघून जाते. त्यानंतर त्या मुलावर काय परिणाम होत असतील, जर समजा हीच घटना, हीच गोष्ट इतर कोणाबरोबर घडली असती तर त्यांनी काय केलं असतं, ड्रिंक करायला सुरुवात केली फर्स्ट स्टेशनमध्ये, टेन्शनमध्ये. कारण त्याच्या भोवती पण बरीच परिस्थिती म्हणजे अशी वाईट परिस्थिती ओढावली होती. आई वडील आजारी पडलेले होते, बहिणीला नको नको ते मुलं त्रास देत होते, सगळ्या गोष्टी, सगळी कंडिशन त्याच्यासमोर इतकी विचित्र होती तर त्यावेळेला तो एकटा मुलगा होता ज्याच्याकडे सगळ्या गोष्टींची जबाबदारी होती. त्यावेळेस त्यांनी काय केलं असतं, एकतर तो नशेमध्ये बुडाला असता, स्वतःला संपवून घेतलं असतं, का तर बदनामी झालेली आहे, बरोबर, स्वतःला संपवून घेतलं असतं, काहीही करू शकत होता. पण त्याने काय केलं, त्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. 4 वर्ष दिले स्वतःला. किती? 4 वर्ष स्वतःला दिले. आणि काय केलं त्याने, IAS अधिकारी झाला, तिच्यापेक्षा वरच्या लेवलचा अधिकारी झाला, बरोबर ना. मग जर करायचंच असेल, एखादी गोष्ट मिळवायचीच असेल आणि एखाद्याचा राग जर काढायचाच असेल तर तो असा काढा. कसा काढायचा, त्यांना त्रास नाही द्यायचा, पण स्वतः सक्सेस होऊन दाखवायचं. दाखवणार सक्सेस होऊन नक्की. ठीक आहे. आई वडील कसे असतात आपले, खूप त्रास देतात ना, कटकट करतात. आई तर नुसती हे नको करू, ते नको करू, इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, सारखी बोलत असते ना. गाडीवर नको फिरू, गाडी चालू नको, गाडीचा स्पीड कमी ठेव, फास्ट जाऊ नको, कुठपर्यंत पोचला रे, कुठपर्यंत आलास, किती वेळ लागेल तुला, कटकट वाटायला लागते ना ह्या सगळ्या गोष्टींची. पण का काळजी करतात ते, का काळजी करत असतील. तुम्ही एक शब्द सांगितलं मला हे पाहिजे, ती गोष्ट त्या क्षणाला जरी त्यांनी तुम्हाला दिली नाही तरी त्यांचे प्रयत्न चालू असतात की आपल्या मुलाने ही मागणी केली. आणि जी इच्छा प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न काय असतं, जे मला नाही मिळालं ते मी माझ्या मुलाला देणार, ते मी माझ्या मुलीला देणार, बरोबर असते ना. प्रत्येक आईवडिलांचं हे का स्वप्न असतं, बरोबर की नाही. आणि त्यासाठी ते दिवस रात्र कष्ट करत असतात, प्रयत्न करत असतात की आमच्या मुलांनी खुश राहावं, आमच्या मुलांनी सुखी राहावं, आनंदी राहावं. पण त्याचा सर्वच जण त्या गोष्टीची जाणीव ठेवतात का, सर्वजण त्या गोष्टीचा चांगला विचार करतात का, त्या गोष्टीचा गैरफायदा घेणारे सुद्धा खूप जण आहेत. रिसेंटली एक काय झालं, माझा भाऊ एअर इंडियाला असतो, तर रात्रीच्या वेळी रात्री नाही दिवसा संध्याकाळी वगैरे त्याला मम्मीने फोन केला, विचारलं काय करतोस वगैरे. अगं ठेव ग, मी जरा कामात आहे. ठेवला तिने फोन. नंतर पप्पानी फोन केला असेल, पप्पा ड्युटीवर असताना त्यांनी फोन केला असेल, काय रे बाळा काय चाललंय तुझं, आलास की नाही अजून. अहो पप्पा मी गडबडीत येऊ, ठेवा जरा फोन, नका त्रास देऊ तुम्हाला. फोन ठेवला. त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी रात्री मम्मी दचकून उठली, तिला काहीतरी विचित्र स्वप्न पडलं असेल, घाबरलेली होती, तिला ताप भरला. दुसऱ्या दिवशी पप्पांनी त्याला फोन न करता, कारण तो चिडत होता, चिडचिड करत होता सारखा, राग ऍक्च्युली त्याची पण चूक नव्हती, त्याची तेवढा त्रासच, धावपळ सारखी, ट्रेन पकडणं, बाईकवर जायचं, ट्रेन पकडायची, नंतर एअरपोर्टला जायचं, ड्युटी करायची, नाईट चालू होती त्याची, तिकडनं आलं की पुन्हा ट्रेन पकडायची, पुन्हा बाईक चालवायची, घरी यायचं. आणि ज्या वेळेला तो घरी येणार तेव्हा यांचे फोन चालू होणार, त्याचा त्याला त्रास होत होता. पप्पांनी मला फोन केला, अगं दीदी खूप एकदम असं याच्यामध्ये घाबरून फोन केला आणि विचारलं तुला बाळाचा फोन आला होता का ग. म्हटलं नाही, काय झालं. अगं मम्मी रात्री दचकून उठली आणि रडत होती आणि टेन्शनमध्ये होती खूप, तिला ताप भरलाय ग. म्हटलं काय झालं, तुम्ही टेन्शन नका घेऊ, तो काहीतरी कामात असेल. अगं पण त्याला एक फोन करून विचार ना. म्हटलं तुम्हीच विचारा ना, मी का विचारू फोन करून. नाही ग तो चिडतो आमच्यावर, फोन केला ना की लगेच ओरडतो आमच्यावर. त्या दिवशी सकाळी मी फोन केला त्याला, 2 मिनिटं शांततेत विचारलं कुठे आहेस, काय करतोयस. काय नाही म्हणे घरी आहे, आलोय, जरा निवांत आहे, आता झोप झाली माझी व्यवस्थित, आता थोड्या वेळ ड्युटीची तयारी करायची, चाललोय. म्हटलं काय रे तुला मम्मी पप्पांचा फोन आला होता. नाही ग ते खूप त्रास देतात ग, फोन केला का नुसतं हे केलं का, ते केलं का, खाल्लंस का, पिल्लस का, चाललास का, झोपलास का, काय म्हणे सारखी कटकट असते. म्हटलं जेव्हा तू बाप होशील ना तेव्हा तुला कळेल की आई वडिलांची काळजी काय असते ते. का विचारत असेल रे. म्हटलं त्याला वेड लागले का, कुठेतरी त्यांना काळजी वाटते ना तुझी.
त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी विचारतं का तुला? तू जेवलास का? वेळेत झोपलास का? उठलास का? ड्युटीची तयारी झाली का? डब्बा घेतलास का तुझा? तुझी पाण्याची बॉटल घेतलीस का? हे तुझे मित्र विचारतात का तुला? नाही ना. त्यांच्यासाठी वेळ असतो तुझ्याकडे, तुझ्या मैत्रिणीसाठी वेळ असतो तुझ्याकडे. आणि मग मम्मी पप्पांशी 2 शब्द बोलायला तुला काय अवघड होतं? त्यावेळेला त्याला एक राग पण आला, वाईट पण वाटलं आणि नंतर बोलायला लागला, दीदी सॉरी, चुकलं माझं, यापुढे मी असं नाही करणार. म्हटलं तू स्वतः फोन कर आणि बोल त्यांच्याशी का मी व्यवस्थित आहे, मला काही झालेलं नाही. काय असतं ना, आई वडिलांसाठी मुलं कितीही मोठी झाली, एक ते गाणं आहे नाही का, एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणून नसतं तुला सोडून दूर गेलो नाही. तो लहान मुलगा जे गाणं सांगत असतो त्यावेळेस ती आई त्याला उत्तर देत असते. मोठी होतात मुलं पण आई मोठी होत नाही, बरोबर ना? मोठी होतात मुलं पण आई मोठी होत नाही. कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. तुम्ही जर आईपासून दूर जात असाल, वडिलांपासून दूर जात असाल, तुम्ही कितीही मोठे व्हा, तुम्ही 2 मुलांचे वडील व्हा किंवा 2 मुलांची आई व्हा, तरीही तुमच्या आई वडिलांसाठी तुम्ही लहान बाळच असणार आहात. ठीक आहे? आणि त्यांची काळजी तितकीच महत्वाची असते. मी तुम्हाला ज्या ऍक्सिडेंटची गोष्ट सांगितली, ज्या वेळेला त्या मुलाचा ऍक्सिडेंट झालेला होता, त्याच्या अंत्यविधीसाठी आम्ही सगळं स्टाफ गेलो होतो. त्यावेळेला तो मुलगा तर निघून गेलेला होता, पण तिथे त्याचे भाऊ बहीण, त्याचे आई वडील, त्यांचे नातेवाईक, त्यांचा जो आक्रोश होता ना, जो आक्रोश करून ते रडत होते, ती परिस्थिती जर इथल्या काही मुलांनी बघितली किंवा बाकी मुलांनी जर बघितलं असतं, तेव्हा त्यांना कळालं असतं की जीव गमावणं किती वाईट असतं. किंवा आपण तर जातो, ज्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट होतो ती व्यक्ती निघून जाते, पण त्यानंतर त्याच्या आई वडिलांचे काय हाल होत असतील, त्यांच्यावर मानसिक परिणाम काय होत असेल, याचा विचार कधीच कोणी करू शकत नाही. तुमच्याकडे किती धनसंपत्ती असू द्या, आई वडिलांकडे किती काही असेल, पण ज्यावेळेस मुलं सुखी नसतील किंवा मुलांच्या बाबतीत काही चुकीचं घडत असेल ना, त्यावेळेस आई वडिलांना त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. तुम्ही कितीही मोठे व्हा, काहीही करा, पण आई वडील जर काही गोष्टी समजून सांगत असतील तुम्हाला, तर त्या गोष्टी ऐकत जा. ते जे काही करतात ते कोणासाठी करतात? आपल्यासाठी करत असतात, बरोबर ना? तर कमवून दुसऱ्यांना देणार आहेत, कोणासाठी करतात? मग त्यांच्याशी 2 शब्द व्यवस्थित बोलत जा ना. आता तुमच्यातल्या काही जणांच्या डोक्यात हे पण चालू असेल की मॅडम एवढं बोलत असतात, एवढं हे करत असतात, तेवढं सांगतात की नशा करू नका, हे करू नका. बहुतेक मुलांचे घरचे म्हणजे आई नाही सांगू शकत, पण वडील वगैरे बहुतेक असतात, काही का वडिलांना सवय असते ड्रिंक करण्याची, घरी येणार, आईला मारहाण करणार. पण काय होतं ना, तुम्ही सांगायला गेले की मग अजून तुमच्यावर त्या गोष्टीचा राग होत असतो. कोणतीही गोष्ट जर सांगायची असेल ना, आई वडिलांना कन्व्हिन्स करायचं असेल ना, तर त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करण्यापेक्षा किंवा त्यांना धमक्या देऊन, नाही मग मी घरात राहणारच नाही, मग मी निघून जाईन, मी हे करीन, हे सांगत बसण्यापेक्षा आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे आहे, एखादी गोष्ट जर त्यांना सांगायची आहे, तर ती कुठल्या प्रकारे तुम्ही सांगू शकता? सांगा बरं, कशी सांगाल? जा त्यांच्याजवळ, बसा, व्यवस्थित समजून सांगा त्यांना, आई हे असं आहे, किंवा बाबांना सांगायचं आहे, बाबा हे असं करायचं आहे, ते तसं करायचं आहे. मला मान्य आहे का हे असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं, पण तुम्ही एक चान्स द्या ना, मला एकदा समजून घ्या ना, चिडचिड नका ना करू. वडील जर दारू पित असतील, एकदा जाऊन बरं त्यांना सांगा, बरं एकदा जाऊन त्यांना बोला, नका ना पिऊ दारू, आम्हाला तुमची गरज आहे. उद्या जर तुम्हाला काही झालं, तुमच्या ह्या दारूमुळे किंवा तुमच्या ह्या नशेमुळे जर उद्या तुम्हाला काही झालं, तर आम्ही कोणाकडे बघायचं? हे जर प्रेमाने एकदा किंवा 2दा तुम्ही समजून सांगितलं ना, जास्ती नाही पण थोडासा त्यांच्यावर नक्कीच परिणाम होईल. होईल का? होईल का? तर नाही होणार? मागचे कंटाळलेत का? असं वाटतंय मला. माझं बोलणं बोरिंग व्हायला लागलंय का? नक्की? मग मी तुमच्याशी गप्पा मारते, तुम्ही बोलत का नाही माझ्याशी? मी अगोदरच तुम्हाला सांगितले की तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज मला सांगा, आणि मी विचारते सुद्धा, पण तरी कोणी बोलायला तयार नाही, याचा अर्थ मी काहीतरी चुकीचं बोलत असेल. आहे का असं काही? मग बोला ना माझ्याशी. बरं, अभ्यास कसा करता तुम्ही? काय शेड्यूल काय असतं तुमचं अभ्यासाचं? कोण सांगेल मला? आता तुम्ही सगळे क्लासचे मेंबर्स आहात म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती का सुरुवात कशी करायची, प्रिपरेशन कसं करायचं, काय कसं करायचं, कोण सांगेल? काय करता तुम्ही? तुमच्यापैकी 2-3 जणांनी जरा मला सांगितलं तरी खूप बरं होईल, म्हणजे मला कळेल तरी.
कशी दिवसाची सुरुवात कशी करता तुम्ही? कोणालाच नाही करता येत दिवसाची सुरुवात चांगली. अच्छा, बरं ठीक आहे. सुट्ट्या चालू आहेत ना, मग आताच रुटीन काय असतं कोण सांगेल मला? काय असतं सध्याचं रुटीन? काय असतं? कोणी सांगू शकेल का? डेली रुटीन काय असतं तुमचं? बोल. अरे वा, छान छान छान. अजून कोण सांगेल? अजून कोण सांगेल? ऍक्च्युली सध्या प्रत्येकाचं रुटीन तेच झालंय, बरोबर ना? रात्री 11-12 वाजेपर्यंत मोबाईल बघायचा, सकाळी 9 वाजेपर्यंत झोपायचं, 9 ते 10 पर्यंत फार झोपायचं, मग उठायचं, मग नाश्ता आणि जेवण दुपारचं एकत्रच करायचं, बरोबर ना? आणि मग नंतर कुठेतरी फिरायला जायचं, काहीतरी टाइमपास करायचा, पुन्हा रात्री यायचं, पुन्हा मोबाईलवर. नाही तर आता नवीन ट्रेंड निघालाय, नवीन म्हणण्यापेक्षा बराच जुना आहे तो, रील्स तयार करायला जायचं, बरोबर ना? वेगवेगळ्या रील्स तयार करायच्या, त्या पोस्ट करायच्या, मग फॉलोअर्स मिळवायचे, मग स्वतःची प्रसिद्धी मिळवायची. प्रसिद्धी मिळवायची ना तुम्हाला, चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी मिळवा. तुम्हाला त्याच्यात करिअर करायचंय, आधी त्याचं व्यवस्थित नॉलेज घ्या, ठीक आहे? तुम्हाला जर सपोज रील्स तयार करायचे आहेत, व्हिडिओज तयार करायचे आहेत, त्या गोष्टीसाठी व्यवस्थितरित्या त्याचं ज्ञान प्राप्त करा. मी आमच्या हॉस्टेलमध्ये रोज मुलांसाठी एक मोटिवेशनल सेशन असतं. मोटिवेशनल म्हणण्यापेक्षा रोज मी त्यांच्याशी अशाच गप्पा मारत असते. सुरुवातीला मुलं माझ्याशी बोलत नव्हते, हळूहळू त्यांनी बोलायला सुरुवात केली. 12वीची परीक्षा झाल्यानंतर एक मुलगा येऊन भेटला मला, मॅडम पुढे काय करू काही समजत नाही, घरचे म्हणतायत पोलीस भरतीची तयारी कर, आतापासूनच अकॅडमी जॉईन कर, तरच काहीतरी करता येईल तुला पुढे. आई वडिलांना वाटलं अकॅडमी जॉईन केली म्हणजे मुलगा सक्सेस झाला, पण मुलाच्या मनात काय आहे? मला बोलला, मी घरच्यांना सांगितलं की मला फोटोग्राफीचं करायचंय, मला स्वतःचा स्टुडिओ ओपन करायचा आहे, पण घरचे ऐकत नाहीत. म्हटलं ठीक आहे, घरी जा, आईला सांग समजून की मला पोलीस बनायचंच नाहीये, मला अकॅडमी जॉईन करायचीच नाहीये. का नाही करायची? माझी इच्छाच नाही, जरी केली तरी मी सक्सेस होईन याची गॅरंटी बिलकुल नाहीये मला. त्यापेक्षा फोटोग्राफीचा डिप्लोमा करतो, छान स्वतःचा व्यवसाय सुरू करतो, आधी पूर्ण नॉलेज घेतो आणि त्याच्यानंतर मी स्वतःचा एक छोटासा स्टुडिओ टाकतो आणि तिथून सुरुवात करतो. पैसे कमी मिळतील पण सुरुवात चांगली होईल, हे म्हटलं समजून सांगतो. आणि जर ते ऐकत नसतील तर माझ्याकडे घेऊन मी त्यांना समजून सांगते. तो मुलगा खुश झाला आणि बोलला ठीक आहे मॅडम चालेल, पण मॅडम याच्यासाठी मला काय करावं लागेल? म्हटलं सर्च करतो, याचे छोटे छोटे डिप्लोमा असतात, 3 महिन्याचे कोर्सेस असतात, 6 महिन्याचे कोर्सेस असतात, काही डिप्लोमा सुद्धा असतात मोठे मोठे. ते कम्प्लीट कर, व्यवस्थित पूर्ण ज्ञान घे त्या गोष्टीचं आणि नंतर सुरुवात कर. जर करिअर त्याच्यात करायचं असेल ना तर नक्की करा, पण जर करिअर वेगळं घडवायचंय आणि हे फक्त टाइमपास म्हणून करतोय, मग करिअरवर फक्त आपण किती वेळ देणार लक्ष? 20% लक्ष आपलं करिअरवर असणार आणि 80% लक्ष कशावर असणार आपलं? कशावर असतं लक्ष आपलं? रील्स बनवा, फॉलोअर्स मिळवा, बरोबर ना? सगळीकडे हा ट्रेंड चालू आहे. मग त्यापेक्षा तुम्हाला एक एन्जॉयमेंट म्हणून जर करायचं असेल तर फक्त 10% लक्ष द्या त्याच्यावर. 10% तर खूप झालं, थोडं लक्ष द्या त्याच्यावर. जेव्हा कंटाळा येतो ना तेव्हा लक्ष द्या, सुट्टीच्या दिवशी त्याच्यावर लक्ष द्या, पण पूर्ण फोकस कशावर असायला पाहिजे तुम्ही? पण व्यवसाय नक्की कोणता करू? बाकीचे म्हणतात इथं मिसळ छान चालते, मग मिसळ सुरू करू का? पण आमचं तर स्वतःच एक आईस्क्रीम पार्लर आहे, मग ते चालू करू का? तेच कंटिन्यू करू का? ही गडबड करण्यापेक्षा, दुसरे काय सांगतात ते ऐकण्यापेक्षा आपण कोण आहोत ते ओळखायला शिका. आपल्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत, आपण काय करू शकतो, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, त्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला सुचत नसेल मोठ्यांचं मार्गदर्शन घ्या, ज्यांना त्याच्यातलं पुरेपूर नॉलेज आहे त्यांच्याकडून ती माहिती घ्या आणि त्या दिशेने आपली वाटचाल सुरू करा. एका गोष्टीवर तुम्ही फोकस करणार असाल
तर तुम्ही नक्की सक्सेस होणार. तिथं तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. घोडा असतो ना, घोड्याला दोन्ही बाजून झापडं लावलेली असतात. का लावलेली असतात कोण सांगेल मला? असं जागेवर बसून बोला तर मला आवाज नाही येणार. का असतात कोण सांगेल? का दोन्ही बाजूनी का असते त्याला असे दोन्ही बाजून झापडं का लावलेले असतात घोड्याला? घोडा हा सर्वात चपळ प्राणी मानला जातो, बरोबर ना? आहे ना चपळ प्राणी? मग त्याला दोन्ही बाजूनी जेव्हा तो सवारीसाठी जातो किंवा कुठे लढाईला वगैरे जायचं असेल किंवा कुठेही, त्यावेळेला त्याला अशा दोन्ही बाजून झापडं का लावलेले असतात कोण सांगेल? सांगा ना प्लीज. मी तुम्हाला तेच सांगते का तुम्ही बोला माझ्याशी. समोर बघायला. अजून कोण सांगेल? ज्या वेळेस त्या घोड्याला दोन्ही बाजूनी झापडे लावलेली असतात त्याचं लक्ष सगळीकडे असतं, बरोबर? सगळीकडे तो बघत असतो आणि सगळीकडे बघत असल्यामुळे त्याचं मन विचल होतं आणि त्यावेळेला त्याला ज्या रस्त्याने सरळ चालायचंय त्याचा फोकस एक सरळ नसतो, समोर नसतो आणि त्याचा स्पीड नसतो. जेव्हा तो पळायला लागतो त्याचा स्पीड कमी होऊन जातो. आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल तर बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. काय करा? दुर्लक्ष करा आणि जे तुमचं ध्येय आहे त्याच्यावरच तुमचा फोकस ठेवा, त्याच्यावरच तुमचं लक्ष केंद्रित करा आणि ती एकच त्याच गोष्टीवर ठाम राहा. मी विचारांची लवचिकता का म्हटली तुम्हाला? आपले विचार कायम बदलत असतात. तर त्या एका विचारावर तुम्ही ठाम राहा. मला हे करायचंय ना, मग मी तेच करणार आणि त्याच गोष्टीकडे पुढे जात राहा, तरच आपण सक्सेस होऊ शकतो. जर 17 ठिकाणी आपण पळण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टीमध्ये आपण कधीही सक्सेस होणार नाही. माझी मैत्रीण नर्सिंग करते म्हणून मग मी नर्सिंग करते, पण तुझ्या मैत्रिणीमध्ये जी क्षमता आहे किंवा तिला जी गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टीमध्ये तुला आवड आहे का, किंवा त्या गोष्टीचे गट्स तुझ्यामध्ये आहेत का ते आधी बघ. माझा मित्र पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतोय, मग मी पण पोलीस भरतीमध्येच प्रयत्न करू का? तुला बनायचंय का पोलीस? स्वतःला तुझी इच्छा आहे का? किंवा तुझ्यामध्ये शारीरिक क्षमता आहे का? तुझी मानसिक क्षमता आहे का? हे आधी स्वतःला विचारा. स्वतःला ही गोष्ट विचारा. आपल्याला कोणत्या गोष्टीची आवड आहे, आपण काय करू शकतो. 3 इडियट्स मध्ये जो रॅन्चो असतो तो याला सांगत असतो, काय त्याचं नाव, राजू रस्तोगीला नाही, तो जो कोण, तो जो त्यांचा तिसरा मित्र असतो त्याला सांगत असतो की तुला तर फोटोग्राफी मध्ये इंटरेस्ट आहे, मग तू मशीनांबरोबर का खेळतोयस? तो बोलतो घरचे नाही ऐकत. तुला काय करायचं ते ठरव अगोदर. तुला करायचंय ना ते, घरच्यांना समजून सांग. तो कशा प्रकारे स्वतःच्या वडिलांना समजावतो, कसं त्यांना हे करत असो, म्हणजे कसं त्यांना मनवतो त्या गोष्टीसाठी. त्या प्रकारे जर आपण स्वतःला खंबीर ठेवलं तर आपल्याला सक्सेस होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. एक लॉकडाऊन मधली एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते. पालघरमध्ये आमची रिलेटिव्ह राहतात, तर तिथे एक आई आहे. तिला लिहिता वाचता येत नव्हतं. ऍक्च्युली बिलकुल लिहिता वाचता काहीच येत नव्हतं. शाळेत कधी गेलेलीच नव्हती. लॉकडाऊन मध्ये खूप लोकांनी वेगवेगळे प्रयोग केले, वेगवेगळ्या गोष्टी केल्या, नवीन नवीन गोष्टींना सुरुवात केली. एक दिवस माझ्या भावाने तिला फोन केला आणि असंच गप्पा मारत होतो, आई कसं चाललंय, काय चाललंय, सगळं व्यवस्थित, हे ते. तिने इतक्या आनंदाने एक गोष्ट सांगितली, सचिन तुला माहिती का एक गोष्ट? तुला काय झालं आई? त्याला वाटलं काहीतरी घेतलं असेल, काहीतरी झालं असेल चांगली. अरे मी वाचायला शिकली. किती वय असेल तिचं? 70-75च्या घरातली ती आई. मी वाचायला शिकली. इतक्या आनंदाने ती गोष्ट ती सांगत होती का तिने मनात ठरवलं होतं मला वाचायला शिकायचंय. म्हणे कशी काय शिकलीस आई? काय नाही रे म्हणे, दुकानातून अंकलिपी आणली आणि रोज दीदी जवळ जाऊन बसत होती आणि तिला सांगत होती का मला सांग हे काय आहे. तिने सांगितलं. म्हणजे एखाद्या माणसाच्या मनामध्ये जर एखादी गोष्ट करण्याची जर एखाद्या गोष्टीचा ठाम निर्णय जर असेल, ठाम निश्चिती जर असेल, ती गोष्ट करण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. ती शाळेत जाऊन बसली का? नाही. कुठला क्लास लावला का? नाही. स्वतः केलं, स्वतः कष्ट केले, स्वतः सुरुवात केली सगळ्या गोष्टींना. पासून सुरुवात केली, ज्ञ पर्यंत येऊन थांबली आणि हळूहळू छोटे छोटे शब्द वाचायला सुरुवात केली. आणि नंतर बोलली
अरे मी आता सही पण करते माझी, मी आता अंगठा बिंगठा नाही देत बरं का, आता मी सही पण करते. किती आनंद होता तिला त्या गोष्टीचा. आणि का असेल, तिने प्रयत्न केला. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण जर प्रयत्न केला, एका गोष्टीवर जर आपण ठाम राहिलो तर त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यापासून आपल्याला कोणी थांबू शकत नाही. त्यासाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या मनावर जर तुमचा ताबा असेल तर तुम्ही जगातली कोणतीही गोष्ट अचीव करू शकता. बरोबर? करू शकता का? 12th फेल कोणी कोणी बघितलाय? जसं सरांनी मगाशी उदाहरण दिलं, एक मुंगी असते, किती वेळा पडते ती भिंतीवर चढताना? असंख्य वेळा पडते, उतरते, पुन्हा चढते, पुन्हा पडते. कुठपर्यंत ती थांबत नाही. जोपर्यंत ती सक्सेस होत नाही तोपर्यंत ती थांबते का? नाही थांबत. त्या मुलाने सुद्धा तेच केलं. लास्ट अटेम्प्ट पर्यंत प्रयत्न केले, लास्ट अटेम्प्ट पर्यंत. बरोबर? आणि शेवटी काय, ज्याला IPS अधिकारी काय असतं हे सुद्धा माहित नव्हतं, तो मुलगा काय झाला, तो गेला होता कशासाठी? DSP बनण्यासाठी गेलेला होता. आणि काय बनला? IPS अधिकारी बनला. त्याला माहित होतं का IPS अधिकारी काय असतं ते? नाही ना. मग ज्याला माहित सुद्धा नसतं तो मुलगा जर IPS अधिकारी बनू शकतो तर तुम्ही का नाही करू शकत? आपण का नाही करू शकत? करू शकतो ना. प्रयत्न तर करू शकतो ना. आणि म्हणतात ना की प्रयत्न करायला जर सुरुवात केली तर तो माणूस जर त्या गोष्टीवर ठाम राहिला तर त्याला अडवणारं ह्या जगात दुसरं कोणीही नसतं. कशी परिस्थिती येऊ द्या, काही येऊ द्या, प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही मार्ग निघत असतो. स्वतःला चॅलेंज करा. इतरांना चॅलेंज करण्यापेक्षा स्वतःला चॅलेंज करा. माझ्याकडून ही गोष्ट होईल का? प्रयत्न तर करून बघू. बरोबर ना? स्वतःला चॅलेंज करा त्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कधी दुसऱ्याला फॉलो करू नका. त्याच्या मागचं कारण सांगते मी. जे मगाशी सांगितलं तुम्हाला, माझी मैत्रीण ते करते किंवा माझा मित्र ते करतो म्हणून मग मी पण तेच केलं पाहिजे. स्वतःला काय वाटतं ते बघा अगोदर. ठीक आहे? ह्या जगात आपल्याला जर स्पर्धा करायची असेल तर अभ्यासामध्ये स्पर्धा करा, बाकी गोष्टींमध्ये स्पर्धा करू नका. माझा मित्र असा स्टंट करतो मग मी पण तसा स्टंट करेन. माझा मित्र 120च्या स्पीडने गाडी चालवतो मग मी पण 120च्या स्पीडनेच गाडी चालवली पाहिजे. गरज आहे काही? माझ्या मैत्रिणीने असा हेअरकट केला, मी तिच्यापेक्षा भारी करेन. तिने ह्या कलरची ह्या शेडची लिपस्टिक घेतली, मी त्याच्यापेक्षा छान घेणार आहे. त्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करूयात. स्वतःला सांगा, मला ह्या गर्दीत नाही पडायचंय, मला यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय. बरोबर ना? त्याच्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करणार असाल तर स्वतःला आधी सक्षम बनवा. माझे 2 फ्रेंड आहेत. एक मुलगा ज्या वेळेला त्याचे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्याचं BSc मधून, त्यावेळेला त्याचे वडील वारले. घरात घरामध्ये एकुलता एक असणारा, बहिणीचं लग्न झालेलं, आई एकटी. पण आईने सांगितलं कर, तुम्ही आहे तुझ्यासोबत. आई एकटी शेती करायची. MA ला ॲडमिशन घेतलं. एका बाजूने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालू ठेवला, पोलीस भरतीची तयारी चालू ठेवली. शेवटचं वर्ष होतं त्याचं. मला वाटतंय MA कंप्लीट झाल्यानंतर 1 वर्ष त्यांनी स्वतःला दिलेलं होतं. बाहेर काय खाण्याची, म्हणजे बाहेर जाऊन एक वडापाव घेऊन खाऊ 10 रुपयाचा, तेवढे सुद्धा त्याच्याकडे पैसे नसायचे. त्यावेळेला स्वतःला सांगितलं आता हे शेवटचं वर्ष, एकदा शेवटचं पूर्ण जीव काढून प्रयत्न करून बघू. ह्या वेळेस जर मी सक्सेस झालो तर ठीक, नाही सक्सेस झालो सरळ घरी जायचं, शेतीला लागायचं. हे त्यांनी ठरवलं आणि आम्हाला सुद्धा सगळ्यांना सांगितलं की आता यानंतर मी हा लास्ट अटेम्प्ट, यानंतर मी प्रयत्न करणार नाही. त्या मुलाने फोन बंद करून ठेवला, व्हॉट्सअप बंद केलं, मित्रांशी जास्त म्हणजे बोलायचा पण मीडियम बोलायचा, मोजकं जेवढं गरज आहे तितकं बोलायचा. जेवण वेळेत स्वतःचं रुटीन व्यवस्थित ठेवलं, स्केड्यूल तयार केलं. त्या स्केड्यूलमध्ये तो स्वतःचा वेळ कोणालाही देत नव्हता. इव्हन आम्ही सुद्धा कोणी फोन केला तर गरज असेल तर, म्हणजे खरंच त्या वेळेला त्याला वेळ आहे तर तो फोन उचलला, नाही तर फोन उचलला, कोणी मेला तरी फरक पडत नाही. आणि ज्या वेळेला त्या मुलाने मला वाटतं 3 भरत्या दिल्या, ग्रामीण पोलीस, सिटी पोलीस आणि रेल्वे पोलीस, आणि त्याच्या प्रयत्नांना असं यश मिळालं का तीनही ठिकाणी त्याचा नंबर लागला.
आज तो रेल्वे पोलीसमध्ये आहे, धर्मराज बोरसे म्हणून. आणि एक दुसरा मित्र. हे एक खूप चांगलं उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे, जे मी मुलांच्या बाबतीत सांगू शकते नक्कीच, किंवा मुलींच्या बाबतीत सांगू शकते. एका म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हाची गोष्ट, तुमच्याच वयामध्ये होतो तेव्हाची गोष्ट. एका मुलीचं त्याच्यावर खूप क्रश होतं. त्या मुलीने स्वतः त्याला प्रपोज केला की मला तू खूप आवडतोस, मी माझ्या मम्मी पप्पांना सांगते. आणि त्या मुलीचे घरचे म्हणजे त्या मुलीच्या घरची परिस्थिती एकदम व्यवस्थित होती, शेतीवाडी होती, त्या मुलीचे वडील नोकरीला होते, सगळं व्यवस्थित होतं. तिने त्याला रात्री भेटायला बोलवलं. त्याचा मित्र तो बोलला नाही मला नाही जायचंय. त्याचा मित्र बोला अरे जाऊन तर बघ, काय बोलते ते तर बघ. असा चान्स कोणाला मिळतो का? जिवंत उदाहरण आहे, खरं उदाहरण सांगते मी तुम्हाला. त्यावेळेला तो गेला, तिला भेटला. तिने अगदी जीव ओळून टाकला होता त्याच्यासाठी. काही तू वाटेल ते करेन रे मी तुझ्यासाठी, तू सांगशील तर मी तुझ्या बरोबर पळून येईन, तू सांगशील तर मी आता माझ्या घरच्यांना जाऊन सांगते, तुझ्या घरच्यांना विचारायला सांगते, सगळं व्यवस्थित होईल, तुला पुढे सगळ्या गोष्टींमध्ये मदत पण करतील, सगळं होईल. त्यांनी तिला एकच सांगितलं, तू माझी चांगली मैत्रीण बनू शकतेस, तू माझी चांगली मैत्रीण नक्कीच बनू शकतेस, पण ह्या गोष्टीसाठी मला आता गुंतायचं नाही. मला आयुष्यात खूप सक्सेस व्हायचं आहे आणि मला माझा फोकस एका जागेवर ठेवायचा आहे. मला ह्या गोष्टींमध्ये गुंतायचं नाही. तू माझ्या वागण्याचा, माझ्या बोलण्याचा राग मानून घेऊ नकोस, पण मला खूप पुढे जायचं आहे आयुष्यामध्ये. मला ह्या गोष्टींमध्ये अटकायचं नाही आणि प्लीज तू मला असं परत परत त्रासही देऊ नकोस, पुन्हा पुन्हा कॉलही करू नकोस आणि पुन्हा मला बोलवू पण नकोस. तू माझी चांगली मैत्रीण बन, तुला काही गरज पडेल मी नक्की तुला त्या गोष्टीसाठी मदत करणार. एक चांगली मैत्रीण म्हणून तुला तेवढा मान पण देणार. पण ह्या गोष्टीसाठी मी तुला कधी म्हणजे ह्या गोष्टीसाठी मी कधीच मान्य होणार नाही की मला तुझ्यासोबत रिलेशन ठेवायचंय किंवा आपण दोघं सोबत राहू. ह्या गोष्टीसाठी मी कधी मान्य करणार नाही. ती मुलगी खूप नाराज झाली, खूप वाईट वाटलं तिला. नंतर ती माझ्याजवळ येऊन बोलली, म्हणजे आमचीच मैत्रीण होती, ती माझ्याजवळ येऊन बोलली हे ते. म्हटलं ठीक आहे ना, तुला दुसरा कोणता तरी मुलगा मिळेल. त्या मुलाने BSc कंप्लीट केली, MSc केली. MSc चालू असताना त्याचे प्राध्यापक जे होते ते बोलले की तू म्हणजे चांगला ब्राईट स्टुडंट होता म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की नीटसाठी ट्राय कर. तर कारण त्याचा एकच फोकस होता की त्याला कॉलेजमध्ये त्याच्या कॉलेजमध्येच प्रोफेसर म्हणून बनायचं. तो बॉटनी स्पेशल होतं त्याचं, त्याला त्याच्यासाठीच प्रयत्न करायचे होते. त्याच्यानंतर त्याचे सर जेव्हा त्याला बोलले की तू नीटसाठी ट्राय कर, तुझा अभ्यास छान होतोय, करशील तू. त्यांनी सरांना उत्तर दिलं, सर मी ह्या वर्षी नीट नाही देणार. तर सर बोलले की का नाही देणार? सर माझी तयारी नाहीये. त्यांनी MSc कंप्लीट केल्यानंतर 1 वर्ष स्वतःला दिलं, पूर्ण 1 वर्ष दिलं स्वतःला. पूर्ण 1 वर्ष अभ्यास केला, कोणाशी बोलणं नाही, घरच्यांशी भेटणं नाही, काही नाही, हॉस्टेलला राहायचं एकटं. अक्षरशः त्या मुलाने ज्या वेळेला त्याला जेवण मिळत नव्हतं वेळच्या वेळी किंवा मेसचे पैसे भरायला पैसे नसायचे, तो दुसऱ्यांकडे जाऊन थोड्या वेळासाठी काम करणार, छोट्या मुलांची ट्युशन्स घेणार, पैसे मिळवणार, ते मेसचे पैसे भरायचे. अशा प्रकारे त्याने ते अभ्यास पूर्ण केला. आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी नेट, सेट आणि दिल्ली युनिव्हर्सिटीची गेट एक्झाम जी असते, ह्या 3ही एक्झाम एका वर्षात क्लिअर केल्या. आणि आज शिरूरला, पुण्याजवळ जे शिरूर आहे तिथे बॉटनीचा प्रोफेसर म्हणून, एवढ्या कमी वयामध्ये बॉटनीचा प्रोफेसर म्हणून तिथे काम करतोय परमनंट. त्यांनी 3 की 4 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण काम केलं, प्रयत्न चालू ठेवले आणि त्यानंतर त्याचं काम तिकडे झालं. म्हणजे माझ्या डोळ्यासमोरची ही उदाहरणं आहेत का एखादा माणूस जर प्रयत्न करणार असेल, त्याच्यासाठी परिस्थिती कधीही आडवी येत नाही. ज्याच्याकडे प्रयत्न असतील त्याच्याकडे परिस्थिती कधी आडवी येणार नाही किंवा कोणतीही गोष्ट तुम्हाला अडवू शकणार नाही. फक्त स्वतः मनापासून तयारी करा आणि प्रयत्न करा. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची नक्कीच, लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाची एक गोष्ट असते. माणूस ज्या गोष्टीचा सतत विचार करत असतो ना, त्यानुसार आजूबाजूची परिस्थिती घडायला लागते. हे खूप छान उदाहरण आहे. मला वाटतं 8वी 9वीत असताना एक सर होते आम्हाला, पवार म्हणून, इंग्लिश टीचर होते. खूप छान गप्पा मारायचे आमच्याशी. त्यांचा तास आला की सगळे खुश व्हायचे की आता पवार सरांचा तास आहे. खूप छान कॉमेडी करायचे, हसायचे. मुलांना स्वतःच्या वैयक्तिक जीवनातल्या सगळ्या गोष्टी मुलांसोबत शेअर करायचे. त्यांचा साखरपुडा ठरला होता वगैरे वगैरे सगळं सांगायचे.
आज काय झालं, काल घरी गेल्यानंतर मी कसा स्वयंपाक केला, काय केलं. बॅचलर म्हणून ते राहत होते. माझ्या मित्राने मला मदत नाही केली, मी एकट्यानेच पोळ्या केल्या, सगळ्या गोष्टी आमच्याशी शेअर करायच्या. त्यामुळे ते सर आम्हाला आपलेसे वाटायचे. त्यांनी एक दिवस अशीच एक गोष्ट आम्हाला सांगितली होती की ज्या वेळेला मी गाडी चालवतो ना, असं मला पण वाटतं की मी खूप फास्ट गाडी चालवावी. पण काय होतं ना, ज्या वेळेला मी गाडी फास्ट चालवायला लागतो, आपोआप माझ्या मनामध्ये विचार यायला लागतात, जर मी फास्ट गाडी चालवली, एखादी गाडी जोरात आली, तिने मला धडक दिली आणि मी जागेवर गेलो तर, मग माझ्या गाडीचा स्पीड आपोआप कमी होतो आणि मी हळूहळू चालतो आणि सगळे हसायला लागले. पण ऍक्च्युली त्यांच्यासोबत तीच घटना घडली. ज्या वेळेला ते बाईकवर असताना एका कंटेनरने त्यांना जोरात धडक दिली आणि ऑन द स्पॉट ते गेले. म्हणजे ज्या गोष्टीची भीती आपल्या मनामध्ये कायम असते ना, ही गोष्ट तर मला करायची, पण ती गोष्ट माझ्याकडून होईल का, ही जी भीती आपल्या मनामध्ये असते, किंवा मला गाडी चालवायची पण मला गाडी चालवता येईल का, मी जर पडणार तर नाही ना पुढे, ना ती व्यक्ती पुढे जाऊन पडणार, ती भीती मनामध्ये असते. ही लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाची गोष्ट आहे. पण जर त्याच गोष्टीचं रूपांतर जर तुम्ही चांगल्या गोष्टीमध्ये करणार असाल, हे फक्त वाईट गोष्टीचं उदाहरण दिलं, पण चांगल्या गोष्टीमध्ये जर त्या गोष्टीचं रूपांतर करणार असाल, मला सक्सेस व्हायचंय, मला माझा गोल मिळवायचा आहे, आणि हे एकच ध्येय जर तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं, त्याच गोष्टीचा तुम्ही सतत विचार करत राहिला, तुमचं शरीर, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती, तुमची मेंटॅलिटी त्या दिशेने धावायला लागेल. एकदा करून बघा ही गोष्ट. ज्या गोष्टीचा तुम्ही सतत विचार करता, ती गोष्ट आपोआप तुमच्या सोबत घडायला लागते आणि ती घडणार. फक्त त्या गोष्टीचा, कोणतीही गोष्ट असो, निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह विचार करा. ठीक आहे, त्या गोष्टीचा चांगल्या पद्धतीने वापर करा. लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाची जी गोष्ट आहे ती तुम्ही सर्च करा मोबाईलवर. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यावर बघायला मिळतील, त्याच्यातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील, आणि त्याचा तुम्ही त्या गोष्टीचा अप्लाय तुम्ही चांगल्या पद्धतीने करा स्वतःच्या जीवनामध्ये. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक म्हणतात ना, व्यक्त व्हायला शिका. मी मगाशी जे सांगितलं, मित्रमैत्रिणींची तुम्हाला गरज पडणार नाही ज्यावेळेस तुम्ही आईवडिलांसमोर व्यक्त व्हाल. तुमच्या चांगल्या गोष्टी असू द्या, तुमच्या वाईट गोष्टी असू द्या, आईवडिलांना सांगा, किंवा एखादी घरातली मोठी व्यक्ती असेल तिच्याजवळ व्यक्त व्हा. जोपर्यंत माणूस, हे आपलं मेंदू आहे ना, आपले जे माइंड आहे, जोपर्यंत ते रिकामं करणार नाही तोपर्यंत नवीन विचार त्यामध्ये येणार नाही. जर जुनी विचार तुम्ही मेंदूमध्ये भरून ठेवलेले असतील ना, तर पुढच्या विचारांना जागा नसते. त्यासाठी तो मेंदू ते विचार खाली करत राहा, ती जागा रिकामी करत राहा. त्यासाठी एकतर कोणाजवळ तरी बोलत राहा ती गोष्ट कंटिन्यू. जर तुम्हाला बोलू शकत नसाल तुम्ही, एक सगळ्यात चांगली गोष्ट सांगते, डायरी रायटिंग करा. डायरी रायटिंग करत राहा, मन हलकं होतं. कारण म्हणतात ना, माणूस आजाराने नाही तर विचाराने मरतो. जे माणसं, आज मी जे पेशंट बघितलेले आहेत, जे मानसिक रोगी आहेत, आजचे जे पेशंट, ज्यांची मेंटल हेल्थ व्यवस्थित नाहीये, त्याच्या मागे कारण हेच आहे की अतिविचार करणं, गरजेपेक्षा एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार करणं, किंवा जी खरंच गरजेची आहे त्या गोष्टीचा विचार न करता निगेटिव्ह गोष्टींचा विचार करणं. त्यामुळे माणसं, त्यांना हार्ट अटॅक येणं, किंवा मेंटल हेल्थवर त्यांचा प्रॉब्लेम होत असतो. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता त्याच्यामध्ये जर सांगायला गेलं तर असे खूप सारे डिसऑर्डर्स आहेत. फोबिया आहे, स्किझोफ्रेनिया आहे. ह्या आजारांची खूप मोठी लिस्ट आहे, पण मी तुमच्यासमोर आता सांगणार नाहीये. ह्या आजारांची सुरुवात कुठून होते? ह्या छोट्या छोट्या गोष्टींपासून होते. जास्त भीती वाटायला लागली, एखाद्या गोष्टीची भीती मनात धरून ठेवली की हळूहळू त्या भीतीचं रूपांतर आजारामध्ये व्हायला लागतं, आणि फोबिया नावाचा जो आजार आहे तो आपल्याला होतो. ती भीती एवढी विचित्र असते की माणसाचा जीव सुद्धा घेऊ शकते. हळूहळू स्किझोफ्रेनियाची सुरुवात व्हायला लागते. त्याच्यानंतर ओसीडी नावाचा जो प्रकार आहे, त्यामध्ये काय होतं, माणूस त्याच गोष्टी रिपीट करायला लागतो, किंवा एखाद्या गोष्टीची शंका, प्रत्येक गोष्टीवर शंका घ्यायला लागतात. हा ओसीडीचा एक प्रकार असतो. हे मेन आहेत. तुम्हाला हे जे सध्याच्या जीवनात जे माणसांना उद्भवणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यात हे मेन 3 आजार आहेत, त्याचे नेहमी माणसाला ह्या गोष्टीतून पुढे जायला लागतं. एखाद्या गोष्टीचं जर तुम्ही भीती मनामध्ये बाळगून ठेवली, एखाद्याने सांगितलं की हे असंच होणार आहे, त्या गोष्टी घडायला लागतात. शरीर त्या गोष्टीला एक्सेप्ट करायला लागतं, आणि त्यानुसार त्याचा परिणाम मेंदूवर व्हायला लागतो.
भीती वाटायला लागते, शंका वाटायला लागते, संशय यायला लागतो, भास व्हायला लागतात, भ्रम व्हायला लागतात. हे कशामुळं होतात? अतिविचाराने. जो माणूस खूप जास्त विचार करतो त्याला ह्या गोष्टी होतात. प्लस नशा करणाऱ्यांना ह्या गोष्टीचा सर्वात जास्त धोका असतो. म्हणून मी जे सांगते सतत की नशा करू नका, त्याच्या मागे कारण हे आहे. त्याचा थेट परिणाम कुठे होतो? आपल्या मेंदूवर होत असतो. बरोबर? त्यामुळे ह्या गोष्टीतून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करा. जितकं स्वतःवर लक्ष देता आलं तितकं स्वतःवर लक्ष द्या. यशाचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता? सगळ्यात सोपा नाही म्हणू शकणार, पण स्वतःला कंट्रोल करण्यासाठी कोणता मार्ग असेल? डिसिप्लिन. बरोबर. जगात सगळ्यात महत्वाचं किंवा सगळ्यात किमती काय सांगू शकेल कोणी? वेळ. मग आपली वेळ कोणाला आणि कशी द्यायची हे आपल्यावर डिपेंड करतं. मित्रांनी सांगितलं का तू ये म्हणजे येच, रात्री 12 वाजता येतं, मग रात्री 12 वाजता उठून जाणं कितपत योग्य आहे? आहे का? बॉयफ्रेंडनी सांगितलं तू जर आता भेटायला नाही आलीस तर मी हे करून घेईन, जाल तुम्ही? वेळ स्वतःची आहे. स्वतःला किती द्यायची आणि दुसऱ्याला किती द्यायची ते आपण ठरवायचं असतं. एखाद्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर त्यांचे जे काय आपण 10-15 मिनिटं घेतो त्याच्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतात आपल्याला? मेडिकलमध्ये जाऊनच आपण बाकी मेडिसिन वगैरे आपण दुसरीकडे घेतो असतो. फक्त त्यांचा सल्ला घेण्यासाठी किती पैसे खर्च करतो आपण? 500च्या वरती आजकाल खर्च होतो आपला, नुसतं कशासाठी? सल्ला घेण्यासाठी. बरोबर? मग त्यासाठी ते पैसे कसले घेतात? ते त्यांचा जो वेळ घेतो ना आपण 10-15 मिनिटं, 10-15 मिनिटं तर खूप झाले, काही जण तर 5 मिनिटं पण वेळ देत नाही. 10-15 मिनिटाचा जो वेळ घेतो आणि त्यांचं जे ज्ञान घेतो ना आपण त्यांच्याकडनं, त्याचे पैसे घेत असतात. मग आजकाल वेळेला किती महत्त्व आहे हे समजू शकतो आपण. मग आपली वेळ महत्त्वाची आहे की नाही? मग त्या वेळेचा सदुपयोग करायचा असेल तर गांधीजींची जी 3 माकडं असतात ना, ती गोष्ट लक्षात ठेवा. वाईट बघू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका. ह्या गोष्टींमध्ये स्वतःवर जर कंट्रोल असेल तुमचा तर नक्कीच तुम्हाला स्वतःचं ध्येय गाठायला कोणी थांबवणार नाही. ज्या गोष्टीमध्ये लक्ष देण्याची गरज आहे ना त्याच गोष्टीमध्ये लक्ष द्या. प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देण्याची गरज नाही. नाहीतर गल्लीतल्या बायकांना ती एक सवय असते, शेजारींच्या घरात भांडण झालं तर ते कशावरून झालं हे सगळ्यात आधी त्यांना कळत असतं. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावर सभा होते तिसरीच्या घरी आणि सगळ्या जमा होतात. अगं तिच्या घरी भांडण झालं, तिने असं नाही करायला पाहिजे, तिच्या नवऱ्याने मारलं तिला बरं का, पण ती पण तशीच आहे, नुसतीच बडबड करते. आपल्या घरात काय चाललंय हे बघा ना आधी. दुसऱ्याच्या घरात जाऊन कशाला बडबड करायची तुम्हाला? एक बाई असते, रोज तिच्या खिडकीतून ती बघत असते आणि शेजारच्या बाईचे कपडे दोरीवर सुकट टाकलेले असतात, वाळायला टाकलेले असतात, ती बघत असते. ती तिच्या नवऱ्याला रोज म्हणते, अहो ह्या बाईला कसं समजत नाही, अहो तिचे कपडे इतके घाणेरडे असतात, तिला धुताच येत नाही. तिला कोणी चांगलं वॉशिंग पावडर सांगत नसेल का? चांगला साबण तिला विकत घेता येत नसेल का? तिचे कपडे एवढे घाणेरडे का असतात? धुते तरी पण कशी धुते तिलाच माहिती. आणि रोज त्या गोष्टीवर त्यांची चर्चा असते. एक दिवस असा येतो का तिला त्या बाईचे कपडे जे होते ते स्वच्छ दिसले. अगं मग ती विचार करायला लागली, बापरे कसं काय बरं घडलं असेल, हा चमत्कार कुठून घडला? तिच्या नवऱ्याला तिने विचारलं, का हो ह्या बाईची तो कपडे व्यवस्थित नसतात, नेहमी बघते मी खिडकीतून खराबच असतात, कधी स्वच्छ धुतलेले नसतात. तिचा नवरा तिला सांगतो, अगं तिचे कपडे रोजच स्वच्छ असतात, आज मी आपल्या खिडकीच्या काचा पुसल्यात. हेच होतं आपल्याकडून. आपल्या जीवनात काय चाललंय, आपल्याला स्वतःमध्ये काय सुधारणा करायची, आपण कुठे चुकतोय, आपल्या कोणत्या गोष्टी बरोबर आहेत हे बघण्यापेक्षा दुसऱ्याचं काय चाललंय हे जाणण्याची आपल्याला खूप जास्त घाई असते आणि खूप उत्सुकता असते. त्या गोष्टीला जर आपण कंट्रोल केलं ना तर आपण नक्की स्वतःवर फोकस करू शकतो. बरोबर आहे? स्वतःचं एक शेड्यूल तयार करा. सकाळी उठणार किती वाजता, नाश्ता किती वाजता करणार, तुम्ही डेली रुटीनमध्ये काय काय करणार, तुमच्या अभ्यासाला किती वेळ देणार, किती तास अभ्यास करणार, जेवणार किती वाजता, रात्री झोपणार किती वाजता. तुमचा टाइम जर फिक्स असेल तर हा टाइम तुम्ही दुसरं कोणाला द्यायचा नाही. एक दिवस मात्र फ्री ठेवा, संडेचा दिवस फ्री ठेवा. त्या दिवशी मित्रमैत्रिणींना भेटा, घरी बोलवा, गप्पा मारा, पण
जो तुमचा टाइम टेबल फिक्स आहे त्यामध्ये कोणाला येऊ देऊ नका. ठीक आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की मनाची लवचिकता का सांगितली मी तुम्हाला. ससा कासवाची गोष्ट माहिती तुम्हाला. माणसाचं मन जर इकडे तिकडे भरकटत असेल ना तर तो कधी सक्सेस होणार नाही. ससा आणि कासव यांच्यामध्ये सगळ्यात चपळ प्राणी कोणता? ससा. पण जिंकलं कोण? कासव. का जिंकलं? कारण ते हळूहळू का होईना त्याच्या ध्येयाकडे हळूहळू त्याची वाटचाल सुरू होती. पण सशाने काय केलं? आधी फास्ट पळाला, मग मळ्यामध्ये गेला, गाजरं खाल्ले, पुढे गेला, पुन्हा त्याला मुळे दिसले, पुढे गेला, शेंगा दिसल्या, आणि त्या गोष्टीमध्ये पोट भरलं त्याचं आणि एका ठिकाणी त्याला वाटलं आता आराम करू. त्याचं मन कसं होतं? चंचल होतं, इकडे तिकडे भरकटत राहिला. त्याचं लक्ष केंद्रित होतं का? नाही, भरकटत राहिला. आणि कोण सक्सेस झालं? कोण जिंकलं? कासव जिंकलं. तुमची सुरुवात कशी असो पण फोकस एका ठिकाणी ठेवा. ठीक आहे. सुरुवात कशी करा, कुठूनही करा, पण फोकस एका ठिकाणी ठेवा, तरच तुम्ही नक्की सक्सेस व्हाल. आणि म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करत राहा, नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही पोचाल. मला वाटतं आता सगळ्यांनाच कंटाळा आलाय, सगळ्यांना जांभळ्या यायला लागल्यात, तर मी आता इथे थांबते. माझ्या बोलण्यातून जर काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण माझ्या बोलण्याचा नक्कीच तुम्ही सकारात्मक उपयोग कराल तुमच्या जीवनामध्ये असं मी अपेक्षा करते. ठीक आहे. ठीक आहे, आपण